नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा विषय तुम्ही पाहिलाच असेल. एप्रिल फुल पण आहेच, तोही चालला आहे, तोही विषय घेऊया. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन, जी घंटा आहे ती घंटा इथे प्रेस करा, त्याला बटनला ऑल करा. आणि ऑल केल्यामुळे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये जिथे घंटा असते की नाही तिथेच तुम्हाला त्या नोटिफिकेशन येत राहील. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ टाकल्या तुम्हाला त्या यूट्यूबमध्येच पाहायला मिळतील याकरता. आणि आपल्या चॅनलला हाईपसुद्धा करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब हा एक वेळेसच करायचा आहे मित्रांनो. तसेच चॅनलच्या इतर गोष्टीसुद्धा आहेत, तर तुम्ही चॅनल हा आपला जॉईनसुद्धा करू शकता. तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिपसुद्धा अगदी आपण स्वस्तामध्ये ठेवले मेंबरसुद्धा आपल्या चॅनलचे बनवू शकता. तसेच आपल्या चॅनलच्या म्हणजे आपल्या ह्या चॅनलला तुम्ही मदत म्हणून जिथं थँक्स आहे ते थँक्स वापरून तुम्ही मदत करू शकता. चला तर जाऊया आपल्या ह्या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे की सर्वांनाच एक प्रश्न पडतो. मित्रांनो, सुरक्षारक्षक बांधवांनोच हे की नाही, आजकाल आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषय आणि एक प्रश्न हा प्रामुख्याने मला विचारला जातो. तो म्हणजे असा आहे की साहेब, पगारवाढ ही होणार ना? नक्की होणार का? पगारवाढ ही कधी होणार? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आणि मग सातत्यानं हा प्रश्न विचारला जातोय म्हटल्यानंतर ह्याच्या पाठीमागं काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. का सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये असा प्रश्नचिन्ह निर्माण होते? त्याच्यासाठी आपण थोडंसं इतिहासामध्ये जाणं जरुरीचं आहे. 1981 पासूनच आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचा ना मित्रांनो, पगारवाढीबद्दल ही अशा सगळ्या काही इतिहास जो आहे तो आज आपण थोडंसं सांगूया. 1981 पासून थोडं राहू देच, आपण हा पाठीमागचाच घेऊया ना. पाठीमाग आपला पगार जून 2020ला संपला. हां, कोरोना काळ आला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण कोरोना काळ संपल्यानंतरसुद्धा मेच्या एंडिंगला म्हणजे जून 2023ला आपली पगारवाढ झाली. म्हणजे तब्बल 3 वर्षांनी. जी आत्ता दुसरी पगारवाढ व्हायला पाहिजे होती त्या आता एकच तिसरी व्हायला पाहिजे होती. त्या अनुषंगाने आता ते आता दुसरी होते. ही एक काळ जो खंड आहे तो 2020चा, 2023ला आणि आता हे 2026. आणि यामुळेच आहे ना, हे अशा किती वर्ष बघा, 3 वर्ष याच्या पाठीमागे सुद्धा असंख्य असं. म्हणून सुरक्षा रक्षकांचा विश्वास आहे ना तो ढासळलेला आहे. सुरक्षा रक्षकांचा विश्वास ढासळला आहे मित्रांनो. त्यांना हक्काचं आंदोलन करावंच लागतं. आपल्यासाठी या सगळ्या काही गोष्टी आपल्याला विश्वास ढासळला आहे. परंतु कोणीतरी संघटना प्रतिनिधी पुढे येतात आणि मग आंदोलनं उपोषणं हे करावी लागतात. प्रामुख्याने हा एक प्रश्न आहे की जो पगारवाढ ज्या कालखंडामध्ये व्हायला पाहिजे त्या कालखंडामध्ये ते होत नाही. आणि तसा इरियस सुद्धा असतो तो भेटत नाही. मित्रांनो पहा, 7वा वेतन आयोग असू दे, 8वा वेतन आयोग असू दे, आता तो लागू होतो आहे. त्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांना तो जेव्हापासून लागू केलेला आहे तेव्हापासूनचा तो सर्व जो काही एरियास आहे तो मिळतो. आणि आम्ही काय केले सुरक्षा रक्षकाने? महाराष्ट्र शासन गांभीर्याने या सुरक्षारक्षक मंडळाकडे पाहतच नाही आहे. किंबहुना दुर्लक्षितच आहे महाराष्ट्र शासनाच्या या यादीमधून सुरक्षारक्षक मंडळ. कारण महाराष्ट्र शासनाचं म्हटलं तर जे समाजामध्ये राहणारे जे काही आपल्या आजूबाजूला आहेत लोक, त्यांना सुरक्षारक्षक मंडळ म्हणजेच माहीत नाही आहे. आणि मग या सगळ्या काही गोष्टी अशा मित्रांनो सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सध्याची पूरस्थिती अशी आहे की मित्रांनो, सध्या कामगार प्रतिनिधी, ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्या पत्रव्यवहार करत आहेत या बाबतीमध्ये. पगारवाढ झाली पाहिजे, ती कशी झाली पाहिजे, कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्यांचा पत्रव्यवहार हा चालू आहे. तरीसुद्धा सुरक्षारक्षक प्रश्न विचारतात, साहेब पगारवाढ ही नक्की होणार ना? केव्हा पगारवाढ होणार आणि किती पगारवाढ होणार? हा प्रश्न सातत्याने मी ज्या ठिकाणी जातोय किंवा जे मला लोक भेटत आहेत तो हाच प्रश्न विचारला जातो. मी आता काय उत्तर देऊ त्यासाठी? त्या सुरक्षा रक्षकांच्या मनाची जी खलबतं चाललो आहेत
त्याचा विचार करता या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो, इतिहास आपल्याला आहेच, पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे की ते होत नाही आहे. त्यामुळे त्यांना विश्वास नाही आहे आपल्या सुरक्षा रक्षकांना. शासनाचा आपला पत्रव्यवहार चालूच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. तरीसुद्धा सुरक्षा रक्षकांचा विश्वास नाही आहे. पत्रव्यवहार चालू आहे, बैठका झाल्या, तरीसुद्धा सुरक्षा रक्षकांचा, बैठक अजून झालेली नाही आहे परंतु झाल्या तरीसुद्धा विश्वास बसत नाही जोपर्यंत पगारावर होत नाही. याचा कार्यकाल जो पाठीमागं घडलेला इतिहास आहे ना, त्याच्यामुळे आपल्या सुरक्षा रक्षकांचा आणि आपल्यामध्ये या सगळ्या काही गोष्टी होतात मित्रांनो. आणि आपला पत्रव्यवहार हा सगळ्या काही गोष्टी संघटना प्रतिनिधी करतायत. शासनाने योग्य वेळी ही जी वेळ आहे त्या योग्य वेळेमध्ये निर्णय घेतला पाहिजे, अन्यथा पुन्हा मग आंदोलन आणि उपोषणं हे मित्रांनो होणारच, रस्त्यावरती उतरावं लागणारच. जर हे झालं नाही तर शांतपणे न गाजावाजा करता झालं तर अति आनंद आहे. म्हणून मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी बघा, आपला सुरक्षा रक्षक उन्हातानामध्ये काम करतो, बरोबर आहे की नाही, घाम गाळतो. हा एक घटक असा आहे जो प्रथमतः जो कोणी समोर येतो जास्तपणामध्ये त्याला फेस आपला सुरक्षा रक्षक करतो. ऊन वारा पाऊस काही असो, तो सुरक्षा रक्षक तटस्थपणे त्या ठिकाणी ड्युटी करतो. मित्रांनो त्याच्यासाठी आपण एक दोन ओळी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी. घाम गाळूनही पगार वाढत नाही, घाम गाळूनही पगार वाढत नाही, हक्कासाठी लढल्याशिवाय काही मिळत नाही, हक्कासाठी लढल्याशिवाय काही मिळत नाही. हे सुद्धा तितकंच मित्रांनो खरं आहे. आणि म्हणून सुरक्षा रक्षकांना हे लढावंच लागणार आहे. जर वर्षी मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी येतात, पगारवाढ ज्यावेळेस असतात त्यावेळेस पत्रव्यवहार ह्या आधीपासूनच केला जातो. आता जून 2026ला पगारवाढ नव्याने वाढली पाहिजे. 31 मे 2026ला त्याचा टर्म जो 3 वर्षाचा कालखंड जो आहे तो समाप्त होतो आहे, म्हणजे नव्याने पगारवाढ झाली पाहिजे. आता कायद्यामध्ये नवीन काय बदल होत आहेत किंवा आणि काय होत आहे त्याचा भाग जर सोडला तर बाकी सर्व जो पूर्वीपासून चालत आले त्या पद्धतीनेच तो झाला पाहिजे. आणि एप्रिल त्या मे महिन्यामध्येच जाहीर झाला पाहिजे की जून महिन्यापासून इरेज द्यायचं पण टेन्शन नाही, कंपन्यांना टेन्शन नाही, सुरक्षा रक्षकांना टेन्शन नाही आणि कुणालाच टेन्शन नाही. त्यामुळे शासनाने आणि संघटना प्रतिनिधींनी मिळून संघटना प्रतिनिधी अध्यक्षांच्याकडे जाऊन वारंवार बैठकासुद्धा घेता येतात, चालू आहे त्यांचं सर्व काय. आणि अध्यक्षांना नम्र विनंती आहे की मे महिन्यामध्ये जाहीर झाला पाहिजे, म्हणजे कुणालाच टेन्शन राहणार नाही. कारण याच्यावरती मित्रांनो वर्षानुवर्ष अशा सगळ्या काही गोष्टी घडत आलेल्या आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपण 4 ओळी या आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी. वर्षानुवर्ष गेली, आश्वासनं बदलली, वर्षानुवर्ष गेली, आश्वासनं बदलली, पण सुरक्षा रक्षकांची परिस्थिती तशीच राहिली, पण सुरक्षा रक्षकांची परिस्थिती तशीच राहिली. ही परिस्थिती मित्रांनो आपल्या बदलण्यासाठी हा बदलाव हा घडलाच पाहिजे मित्रांनो. आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपला सुरक्षा रक्षक आपला इतका म्हणजे त्या कामाच्या आणि याच्या प्रेशरमध्ये असतो, ज्या टेन्शनमध्ये बिचारा, कारण त्याला पारिवारिक जे कुटुंब आहे ते सांभाळायचं असतं. आईवडील आहेत, मुलं आहेत, त्यांचं शिक्षण, आईवडिलांचं आजारपण, आणि याच्यामध्ये बिचारा हा सगळा खचून जातो. त्याला पगार वाढ आणि पगार म्हणलं की त्याच्या आनंदाचा असतो. पगाराचे जे 4 दिवस असतात ते त्याच्या आनंदाचे जातात आणि नंतरचे उर्वरित जे दिवस असतात महिन्याच्या एंडिंगला ते फार खर्चतं, कचका खात दिवस आणि जीवन हे सुरक्षा रक्षकांचं आहे मित्रांनो. ऊन वारा पावसामध्ये आमचा सुरक्षा रक्षक उभा राहतो. म्हणूनच त्याच्यासाठी परत एक 4 ओळी. दिवसभर उभा राहून कर्तव्य पार पाडतो, दिवसभर उभा राहून कर्तव्य पार पाडतो, पण स्वतःच्या हक्कासाठी अजूनही लढतो, पण स्वतःच्या हक्कासाठी अजून पण लढतो. मित्रांनो या सगळ्या गोष्टी लढवाई आमचा सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी आहेतच, चिकाटी आहेच, त्यामुळे मात्र शंका नाही. परंतु एकजुटीनं ही वेळ आहे, एकजुटीनं सर्वांनी ताकद. काही संघटना प्रतिनिधींनी सगळं पत्रव्यवहार आता बनवायला सुरुवात केलेली आहे,
बैठकावर त्या बैठका होतील. सुरक्षा रक्षकाने सुद्धा प्रत्येक संघटना, आपण ज्या संघटनेचे सदस्य असाल त्या संघटना प्रतिनिधींच्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, त्यांना विचारायचं आहे, साहेब काय झालं त्याचे पाठपुरावा करा, याचं काय झालं त्याचा पाठपुरावा करा. पत्रव्यवहार केला, नुसता पत्रव्यवहार करून चालणार नाही, काय त्याच्यावरती ॲक्शन घेतली, सुरक्षा रक्षक मंडळाने प्रस्ताव बनवला का, शासनाकडे तो पाठवला का, सुरक्षा रक्षक मंडळ त्याच्यावरती काय विचार करते, स्वतः त्याच्यावरती निर्णय हा घेणार आहे का, या सगळ्या काय बाबी मित्रांनो संघटना प्रतिनिधींच्या पाठीमागे हात धुवून सर्वांनी लागायचं. सर्व सुरक्षा रक्षकांनी, महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी बसूनच द्यायचं नाही, रोज जायचं, रोज उठून आज हा गेला उद्या तो गेला, परवा दिवशी टीमवर्कच बनवायची, त्याशिवाय जमणार नाही. लक्षात ठेवा, हा वेळ आता फार कमी राहिलेला आहे. एप्रिलच महिना हा संपला, मे महिन्यामध्ये जाहीर झालं पाहिजे, जाहीर झालं पाहिजे आणि होणार. याचं कारण पण एक तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस गेल्यावेळी पगारवाढ झाली आणि आपल्याला सरपंची पगारवाढती, ठीक आहे कोरोना काळ होता, सर्व काय होतं मान्य, सगळ्या काही गोष्टी, आणि त्याच्यामध्ये जे काय होतं ते ॲक्सेप्ट पण झालं, सगळं काही गोष्टी झाल्या आता त्या जुन्या. परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी शासन दरबार एक पत्रव्यवहार केला होता की तुम्ही 3 वर्ष झालं पगारवाढ केली नाही आणि करायची होती तर एवढीच केली, आणि एवढं केल्यामुळे त्यांचा 3 वर्षाचा जो इरेस आहे तुम्ही हा पकडलेला, जो काही तुमचा बेसिक आणि ह्या वाढ केलेली आहे तेवढं जे काय आहे ते सुरक्षा रक्षकांना मिळावं. कितीतरी कोटीचा, आता मला आकडा आठवत नाही आहे, परंतु तो पत्रव्यवहार शासन दरबारी केलेला आहे. म्हणजे शासनाला सुद्धा माहिती आहे की गेल्या वेळी फक्त पत्रव्यवहार केला होता, यावेळी जर लेट झालं तरी हात दोनच मागे लागणार आणि इरेज शासनाच्या तिजोरीमधून द्यावं लागेल किंवा तुम्हाला मंडळामधून द्यावं लागेल, काहीही करून. आणि म्हणून सगळ्या काय गोष्टी या मित्रांनो आपल्याला ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगकडे घेऊन जातात. माइंड थिंकिंग आपलं सगळं काय पॉझिटिव्ह थिंकिंगकडे घेऊन जातात. म्हणून वेळेचं शासनाला सुद्धा त्याची आठवण करून देणार. कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब नक्कीच आठवण करून देणार, अध्यक्षांना सुद्धा आठवण करून देणार, आणि मंत्री महोदयांना जुने पत्र ते आहेतच, ते पत्र परत एक वेळ ते त्यांच्या हातामध्ये ठेवणार. आणि गेल्यावेळी जी चूक झाली होती त्यावेळी चूक होता कामा नाही. आणि म्हणूनच या हक्कासाठी मित्रांनो आपल्याला लढायचं आहे. त्या हक्कासाठी मित्रांनो अजून एक ज्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी. हक्क मिळाला तर हसून काम करू, हक्क मिळाला तर हसून काम करू, नाहीतर इतिहास पुन्हा घडवू, नाहीतर इतिहास पुन्हा घडवू. मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी आपल्या परिचयाचं आपल्या सर्वांना आहेच. सर्वांची जी ताकद आहे ती शक्ती आहे, आणि जी काय आपण सर्वजण अरदास करतोय, आपल्या जे काय आपण भगवंताचरणी प्रार्थना करतोय, काही कुठं प्रत्येक आपल्या धर्मातले आपले सुरक्षा रक्षक आहेत त्या ठिकाणी जाऊन ते अरदास करतायत की आमच्या सुरक्षा रक्षकांचा पगारवाढ जे आहे ते सन्मानजनक झाला पाहिजे. संघटना प्रतिनिधी जे काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये यश आलं पाहिजे. ते ज्या ठिकाणी जात आहेत ज्यांचा विचार सर्वांच्या पुढे मांडता येतं, आणि त्या बैठकीवर ते बैठका जर झाल्या तर याच्यामधून नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंगनं या सगळ्या गोष्टी मित्रांनो घडल्या पाहिजेत. आपला सर्वांचा साथ हाच आपला विकास आहे मित्रांनो, आणि म्हणूनच सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन लढणं फार जरुरीचं आहे. येत्या काळामध्ये आलंच पाहिजे एकत्रित, आणि तरच ह्या सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. व्हायला काही नाही मित्रांनो, होणार ह्या सगळ्या काही गोष्टी. आपल्या सुरक्षा रक्षकांनी अफवावरती विश्वास ठेवू नये. काल 1 एप्रिल होती, आणि मी मागीलच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1 एप्रिलला आपला व्हिडिओ रिलीज झाला त्या दिवशी, आणि सकाळीच 2 व्हिडिओ एकाच दिवशी रिलीज झाले त्या दिवशी. आणि त्याच दिवशी मी ते सांगितले की 1 एप्रिल आहे आणि काही हे एप्रिल फुल बनवण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, असा काही मजा कोणी केलेला नाही आहे. परंतु काही आपल्या सुरक्षा रक्षकांनी कदाचित 1 एप्रिल म्हणून असं मजाकमध्ये 2 वेळी काही टाईप केल्या, त्याही चुकीच्याच होत्या. त्याच्यामध्ये जे उल्लेख केला होता ते चुकीचा साफ दिसून येत होता, परंतु ते समजणार कसं कोणाला? आपल्यातल्या काही सुरक्षा रक्षकांनी समजलंच नाही आहे आणि ते फॉरवर्ड करत राहिले. आणि असंख्य अशा सुरक्षा रक्षकांचे मेसेजेस आहेत माझ्याकडे. धन्य ते सुरक्षा रक्षक आहेत की त्याने पर्सनल मला पहिले विचारलं, साहेब हे खरं आहे का? असं विचारत राहा मित्रांनो, नक्की विचारत राहा. ज्यावेळेस मला तो मेसेज वाचता येईल
त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत वाट पहा मित्रांनो. कारण आपण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जसे काम करता तसं मीही काम करतो. मलाही वेळ मिळाल्यानंतरच मी त्या काही मेसेज असतो तो तुमचा मेसेज वाचतो आणि त्याच्यानंतर उत्तर असेल तर उत्तर नक्कीच देतो. आवर्जून आपण सुद्धा सर्वांनी प्रत्येक गोष्ट शहानिशा करा. महाराष्ट्र शासनाने आत्ताच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे काही सायबर सेल आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या वाढवलेल्या आहेत. तुम्ही कुठूनही मेसेज कसाही काही फॉरवर्ड केला. आता मेसेज फॉरवर्ड करताना मेनी येते की नाही, तिथे मेनी मेसेज फॉरवर्ड बघा, खूप सगळ्यांना तो मेसेज फॉरवर्ड केला असता त्याच्यामध्ये लाईन व्हॉट्सअपच तुम्हाला देतं. आणि व्हॉट्सअप वापरायचं बंद करा. आता आराताई वापरा ना, आराताई वापरायला चांगली गोष्ट आहे, आराताई वापरा त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पसरवतात, पसरवण्याच्या आधी विचारसुद्धा करत नाहीत. काय आपल्या ज्यांना खरोखर म्हणजे सर्व काही माहिती आहे त्यांनीही मेसेज फॉरवर्ड करावा. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटते की 9 वाजताच मला वाटतं मेसेज फॉरवर्ड करतात. काय मेसेज आहे त्याच्यामध्ये? काहीसुद्धा नाही आहे. मेसेज असा लिहिला आहे. मला तर तो मेसेज वाचल्यानंतर असं फुल्ली कॉन्फिडन्सली मी सांगितलं सर्वांना की एप्रिल फुल आहे. कुणीतरी एप्रिल फुल करण्याकरता हा मेसेज केला असेल. एप्रिल फुल आणि एप्रिल फुल आहे पण आणि केलं असेल, त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकांच्यावरती काही कारवाई केली पाहिजे किंवा असं काय कुणी काही केलं पाहिजे. ज्याने कुणी केलं असेल हे भावनेने ह्या उद्देशाने केलं असेल, आपल्याला समजलं पाहिजे. आपण सुज्ञ झालं पाहिजे आणि सुज्ञ होण्याकरताच हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीचं बेल बटन जी घंटा आहे त्यालासुद्धा प्रेस करत चला. मित्रांनो तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काय करा, काळजी घ्या. नमस्कार.